आणि एक महत्त्वाची बातमी तमाम मुंबईकरांसाठी सविस्तर, ती म्हणजे मुंबईतील भूमिगत मेट्रो 3 ची सेवा आता लवकरच सुरू होते। आरे कॉलनी ते बीकेसी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील 12.44 किलोमीटरचा मार्ग आजपासून प्रवाशांच्या सेवेसाठी खुला होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं 33,000 कोटींच्या विकास योजना केंद्राच्या मार्फत मुंबईला मिळतील। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी। मुंबईतील चाकरमान्यांसाठी खास करून वेस्टर्न लाईनवर अनेकदा ट्रॅफिक जाम मध्ये अडकणाऱ्या मुंबईकरांसाठी आज एक मोठी गुड न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होते। आरे ते बीकेसी मधला सर्वात मोठा कारण 12.5 किलोमीटरचा मेट्रोचा लोकार्पण सोहळा आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडतोय। खरं तर आरे ते बीकेसी या मेट्रोच्या प्रकल्पामुळे मेट्रो 3च्या या प्रकल्पामुळे वेस्टर्न लाईनवर तासनतास अडकणाऱ्या वाहन चालकांसाठी आता मात्र आपलं वाहन न काढता थेट मेट्रोचा सुखकर प्रवास अनुभवायला येणार आहे। एकंदरीत दिवसभरातल्या 96 फेऱ्या या ठिकाणी होणार असून दर 6 मिनिटाला एक अशा पद्धतीची ही फ्रिक्वेन्सी या ठिकाणी पार पडते। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सोहळ्याचं समार्पण होत असलं तरी देखील एक राजकीय मुद्दा आपण हा रूट जर बघितला तर मेट्रो 3चा हा प्रकल्प एकंदरीत लक्षात घेतला तर पूर्ण प्रकल्प साधारण 12 किलोमीटरचा हा संपूर्ण प्रकल्प बघितला तर हा सगळा बीकेसी मध्ये हा प्रकल्प येतो आणि खास करून मोठ्या संख्येनं बीकेसी ज्या ठिकाणी कामाला येण्यासाठी मुंबईकरांसाठी हा मोठा खरं तर आज होणार हे उद्घाटन अगदी काही दिवसांवर आचारसंहिता लागू शकते आणि त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 33,000 कोटींचे हे प्रोजेक्ट या दृष्टिकोनातून मोठ्या संख्येनं राजकीय मुद्दा देखील ठरू शकतो। त्यामुळे विरोधकांकडून केवळ निवडणुकांच्या आधी होणारे हे राजकारण असा आरोप होत असताना दुसऱ्या बाजूला महत्वाचा मेट्रोचा टप्पा ज्या पद्धतीनं लोकांच्या सेवेत येतोय यावरून देखील जोरदार आनंदाचं वातावरण आहे। राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।